त्यापूर्वी सगळ्यांना एक फक्त सांगतो, मुलं उजवीकडे माझ्या उजवीकडे लाल खुर्च्यांवर बसतील आणि पालक सगळे डाव्या बाजूला पिवळ्या खुर्च्यांवर बसतील. नंतर येणाऱ्या पालकांना जर जागा नसेल तर मुलांना, मागच्या मुलांना विनंती आहे की त्यांनी पालकांना जागा करून द्यावी आणि आपण अजून थोडं मागं जावं. हां, म्हणजे जास्तीत जास्त पालकांना इथे बसता येईल. मी सगळी सूत्र आता या सूत्रसंचालकांकडे देतो. मी चारुता ताई आणि आपल्या आजच्या प्रमुख पाहुण्यांना स्टेजवर स्थानापन्न होण्याची विनंती करते. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, समोर बसलेले सर्व उपस्थित पालक, आम्हाला सदा मार्गदर्शन करणारे सर्व गुरुजन, चारुताताई, निवेदिताताई, अमरजाताई, मधुराताई, साजिनीताई, अवधूत काका व या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मी संहिता पेशवे, आरुष आपटे आणि आयुष गडकरी स्वागत करतो. अवधूत काकांना विनंती करते, चारुताताईंना विनंती करते की त्यांनी पाहुण्यांचे स्वागत करावे. आता मी अवधूत काकांना विनंती करते की त्यांनी पाहुण्यांचा परिचय करून द्यावा. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, उपस्थित पालक आणि माझ्या सगळ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, सामान्यतः या क्लासच्या कार्यक्रमात, प्रत्येक कार्यक्रमात काही ना काही लुडबुड करण्याची संधी मला मिळत असते. पण आज या मुलांनी माझ्यावर जरा जबाबदारीचं काम दिलं आणि ते म्हणजे आज आपले जे प्रमुख पाहुणे आहेत श्री मंदारजी लेले यांचा परिचय मला करून द्यायला सांगितलं. गंमत अशी असते की जी मोठी माणसं असतात त्यांचा खरं तर परिचय करून देणं ही फार अवघड गोष्ट असते. याचं कारण असे की त्यांनी त्यांच्या क्षेत्रात जे काम करून ठेवलेलं आहे त्याची पूर्णतः माहिती आपल्याला नसते आणि असली तरी ती सांगता येत नाही. त्यामुळे माझ्या अल्पबुद्धीला जे जमेल तशी काही बाई ओळख करून देण्याचा मी प्रयत्न करतो. मंदार लेले हे MSc झाले, त्यानंतर त्यांनी फायनान्समध्ये MBA केलं आणि आता स्पेशालिटी इनोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे ते मॅनेजिंग डिरेक्टर आहेत. त्यांच्या वडिलांनी हा व्यवसाय सुरू केला आणि ते या व्यवसायात दुसऱ्या पिढीतले यशस्वी उद्योजक आहेत. सामान्यतः आपल्याकडे व्यवसाय हा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात नाही, मुळात तो पहिल्या पिढीतच वाढत नाही. अशी परिस्थिती असताना मंदारजी हे अतिशय यशस्वीपणे त्यांच्या वडिलांनी सुरू केलेला व्यवसाय हा सांभाळत आहे. पॉलियुरिथिन ह्या विषयामध्ये त्यांची एक्सपर्टीज आहे, त्याच क्षेत्रात त्यांचा व्यवसाय देखील आहे. साधारण व्यवसाय करणारे व्यक्ती असतात त्या एकदा व्यवसाय सेट झाला, धंदा बसला, व्यवस्थित बसला म्हणजे चांगल्या अर्थाने बसला, जम बसला असं म्हणतो, धंद्यात जम बसला तर जे चाललेलं आहे म्हणजे ज्याला गाडी ऑटो पायलट मोडवर चालणं म्हणतात तसं करत असतात. म्हणजे त्याच्यात फार काही विशेष बाकीची मेहनत न घेता किंवा बाकीच्या वाटा न चोखाळता ते व्यवसाय तसा चालू ठेवतात. पण मंदारजी तसे नाहीत. मंदारजी सगळ्यात जास्त वेळ त्यांचा R&D वर जातो. रिसर्च अँड डेव्हलपमेंट हे मला असं वाटतं त्यांची आवड आहे. डिफेन्स सेक्टरमध्ये अनेक ठिकाणी
त्यांचा सप्लाय आहे. पॉलियुरिथिन्समध्ये स्ट्रक्चरल व्हायब्रेशन आयसोलेशन याच्यात त्यांची मास्टरी आहे. या विषयात त्यांचे अनेक रिसर्च पेपर हे इंटरनॅशनल पब्लिकेशन्समध्ये पब्लिश झालेले आहेत. त्यांना साधारण 25 वर्षांचा या क्षेत्रातला अनुभव आहे. विश्वकर्मा युनिव्हर्सिटी जी आहे तिथे ते बोर्ड ऑफ स्टडीजवर आहेत. नंतर लघु उद्योग भारती नावाची एक संस्था आहे की जी सूक्ष्म, लघु आणि मध्यम अशा उद्योगांसाठी भारतभर काम करत असते. त्या संस्थेचे पुणे विभागाचे ते मंत्री आहेत. त्यांचं संपूर्ण कुटुंब हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वाहिलेलं आहे. आणि मला मंदारजींची विशेष ओळख किंवा विशेष त्यांची आवडणारी गोष्ट अशी आहे की ते अतिशय उत्तम वक्ता आहेत. आणि आज अनेक ज्या स्पर्धा आहेत त्यामध्ये एक वक्तृत्व स्पर्धा आहे. आणि वक्तृत्व स्पर्धेला एक उत्तम वक्ता हा परीक्षक म्हणून लागणं हे आपल्या सगळ्यांसाठी खूप चांगली गोष्ट आहे. साधारण आम्ही जेव्हा हे कार्यक्रम सुरू केले 4 वर्षापूर्वी, 4 वर्षापासून हे कार्यक्रम चालू आहे, तर आमची अशी इच्छा होती की ह्या कार्यक्रमाला जे प्रमुख पाहुणे म्हणून यावेत किंवा परीक्षक म्हणून यावेत तर ते उद्योजक असावेत. आणि याचं कारण असं की हा कार्यक्रम साधारण आम्ही लोकमान्य टिळकांच्या जयंती किंवा पुण्यतिथीच्या आसपास, स्वातंत्र्य दिनाच्या आसपास असा घेत असतो. लोकमान्यांच्या आयुष्यात जर पाहिलं तर त्यांनी 100-125 वर्षांपूर्वी सांगून ठेवलं होतं की तुम्ही भारतामध्येच वस्तू बनवा, भारतामध्येच विका, भारतामधल्याच गोष्टी वापरा. स्वदेशीचा पुरस्कार हा त्यांनी त्यावेळेला केला होता. परदेशी वस्तू जाळण्याची मोहीमही त्यांनी चालू केली होती. आणि आज जर पाहिलं तर आज आपण मेक इन इंडिया प्रकल्प राबवत आहोत. म्हणजे 125 वर्षापूर्वी त्या द्रष्ट्यांनी, त्या महात्म्यांनी सांगितलेली गोष्ट आज आपल्याला कुठं काही बाही कळते. पण हे मेक इन इंडिया जर करायचं असेल ना तर इथे जो आज नोकरी मागणारा भारत आहे तो नोकरी देणारा भारत व्हायला हवा. साधारणतः उद्योजक किंवा व्यावसायिक यांच्याकडे प्रेरणा म्हणून, इन्स्पिरेशन म्हणून असं बघितलं जात नाही. इन्स्पिरेशन म्हणून कोण दाखवलं जातं? साधारण सिनेमात काम करणाऱ्या नटनट्या, क्रिकेटपटू हे प्रेरणा म्हणून मुलांच्या समोर ठेवले जातात. आमचा असा एक छोटासा प्रयत्न आहे की यशस्वी उद्योजकांच्याकडून मुलांना काही प्रेरणादायी मार्गदर्शन मिळावं. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणायचे, देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि त्या देशाचं मी देणं लागतो. हा देश हा समाजाने बनलेला असतो आणि चारुता आणि आम्हाला दोघांनाही असं वाटतं की आम्ही या समाजाचं काही देणं लागतो. त्या समाजाचं देणं, त्याची परतफेड, त्याचं उत्तरही होणं हे काही प्रमाणात आम्ही अशा प्रकारच्या उपक्रमांमधून करत असतो. मला मंदारजी आज इथे आपल्या कार्यक्रमाला परीक्षक म्हणून लाभले हे आम्हाला फार मोठी भाग्याची गोष्ट वाटते. मंदारजी, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. चारुता नाईक आणि मंदारजी रेले यांना दीपप्रज्वलन करायची विनंती करते. एक मिनिट, बरोबर. हा, आनंद
चारुताताई ह्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करतील. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे आपले प्रमुख पाहुणे श्री मंदारजी लेले, जमलेले सगळे आप्तेष्ट मित्रपरिवार, माझे प्रिय विद्यार्थी, पालक बंधू भगिनी, गोखले कोचिंग क्लासेसच्या वतीने मी चारुता गोखले पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे खरं तर सांस्कृतिक कार्यक्रम. या कार्यक्रमाला आपण सगळे आवर्जून आला आहात. आपल्या क्लासचा सांस्कृतिक कार्यक्रम मात्र थोड्या वेगळ्या धाटणीचा असतो बरं का. 2019 साली आपण क्लासचा शुभारंभ केला तेव्हापासून या प्रकारचा सांस्कृतिक कार्यक्रम आपण दरवर्षी साधारण स्वातंत्र्य दिनाच्या आसपास घेतो. शिवाजी महाराजांनी पाहिलेलं स्वराज्याचं स्वप्न 300-350 वर्षामध्ये 77 आलं. पण त्यासाठी किती जणांनी कशा प्रकारे योगदान दिलं हे वाचलं तरी अंगावर काटा उभा राहतो. खूप गोष्टींची आपण कल्पनाच नाही करू शकत. पारतंत्र्य कधीही न पाहिलेले असे आपण सगळे स्वातंत्र्य अनुभवत आहोत. स्वातंत्र्य की स्वैराचार हाही प्रश्न कधी येतो. ह्या स्वराज्याचं सुराज्य करणं ही आपली देखील जबाबदारी आहे आणि यामध्ये थोडासा खारीचा वाटा जरी मिळाला तरी तो आपण सोडायचा नाही असं आम्हाला आधीपासून वाटत होतं. ही सगळी आजची मुलं उद्याचे सुजाण नागरिक असतील. या मार्गाने का होईना पण इतिहासाचं थोडं वाचन होईल, थोडा अभ्यास होईल आणि या सगळ्या थोर महात्म्यांचा एखादा जरी गुण या प्रत्येकाने जोपासला तरी हळूहळू सुराज्याची बांधणी होईल असा आम्हाला विश्वास आहे. या आपल्या सगळ्या मुलांनी भारताची खरीखुरी संस्कृती समजून घ्यावी, अभ्यासावी, त्याचा मागोवा घ्यावा, भारताचा इतिहास वर्तमान जाणून घ्यावा, उज्ज्वल भविष्याचा वेध घ्यावा, या हेतूने आपण हा कार्यक्रम करतो आणि त्यासाठी याला अनुसरूनच आपण विषय निवडतो. मुलांमधील राष्ट्रभक्ती वाढीस लागावी हे याचं प्रमुख उद्दिष्ट आहे. हा कार्यक्रम घेताना आपण काही स्पर्धा घेतो. यावर्षी निबंध स्पर्धा, काव्य वाचन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि समूहगीत स्पर्धा अशा स्पर्धांच्या माध्यमातून आपण हा अभ्यास करतोय. निबंध स्पर्धेसाठी आपण मुलांना 2 विषय दिले होते. 8वी, 9वी, 10वीची ही मुलं असतात. लोकमान्य ते सावरकर आणि भारताची थोर संत परंपरा असे 2 विषय आपण निबंधासाठी दिले होते. आपल्याकडे साधारण 100 मुलं आहेत. या दोन्ही विषयांना मिळून साधारण 60 ते 62 निबंध आले होते आणि अक्षरशः निवड करणं हा खूप कठीण जॉब होता की सर्वोत्तम कसं काढायचं. इतके सुंदर निबंध मुलांनी लिहिले होते. अर्थात पालकांची मदत आहेच, पण हे मुलं करतात हे बघून सुद्धा आम्हाला खूप आनंद वाटतो. काव्य वाचन स्पर्धेसाठी आपण स्वातंत्र्यवीर सावरकर, ग. दी. माडगुळकर आणि कुसुमाग्रज ह्या कवींच्या कविता वाचनासाठी घ्यायच्या असं सांगितलं होतं. काव्य वाचन देखील साधारण 25 जणांनी केलं आणि त्याच्यातून आजच्या प्रमुख पाहुण्यांच्या प्रेमळ सूचनेनुसार इथे काव्य वाचन होणार आहे. वक्तृत्व स्पर्धेसाठी आपण 2 विषय घेतले. एक आहे भारत एकतेतील वैविध्य आणि दुसरा विषय आहे शून्यापासून अनंताचा वेध घेणारा भारत. वक्तृत्वाला देखील अशाच 40 एंट्रीज होत्या आणि
ही प्राथमिक फेरी आपण 27 सप्टेंबरला आपल्या क्लासमध्ये घेतली आणि त्याच्यातूनही आपण म्हणजे काढणं खूप अवघड होतं. तर आज आपल्या इथे दोन्ही विषयांमध्ये मिळून 12 वक्तृत्व सादर होणार आहेत आणि मला पूर्ण खात्री आहे तुम्हाला खूप छान वाटेल हे सगळं पाहताना. एक वेगळी स्पर्धा आपण घेतो, समूह गीत स्पर्धा. म्हणजे खरं तर समूह गीताची स्पर्धा 8वी 9वी 10वी असं कसं काय, पण त्याच्या मागे माझा असा विचार आहे की ह्या स्पर्धांमध्ये क्लासमधला प्रत्येक विद्यार्थी सहभागी झालाच पाहिजे. कधी कधी मुलांना भीती वाटत असते की मी वक्तृत्व नाही करणार किंवा निबंधाला सुद्धा काही मुलांचं अक्षर चांगलं नसतं, पण समूह गीताच्या माध्यमातून का होईना पण ती व्यक्त होतात आणि त्या ह्याने आपली समूह गीत स्पर्धा सुरू झाली. तर यावर्षी देखील 8वीचा ग्रुप, 9वीचा ग्रुप आणि 10वीचा ग्रुप असे 3 समूह गीत होतील आणि स्पर्धा म्हणूनच यांच्याकडे बघितलं जाईल. समूह गीत स्पर्धेसाठी देखील आमची अशी अट असते की विषय जसे सगळे आपण देशभक्तीपर निवडतो तसं समूह गीत सुद्धा देशभक्तीपरच असावं आणि ते कुठल्याही सिनेमातील नसावं. त्यामुळे मुलांना विचार फार करावा लागतो की नेमकं कुठलं घ्यायचं, त्याच्यासाठी शोधाशोध खूप करावी लागते. सो तुम्हाला नक्कीच आवडतील त्यांची गाणी. या सगळ्या कार्यक्रमातही मुलं खूप गोष्टी शिकतात, चढाओढीने प्रयत्न करत असतात, चांगली हेल्दी कॉम्पिटिशन डेव्हलप होते त्यांच्यामध्ये, वेळेचं महत्त्व समजतं. अक्षरशः आज देखील माझ्याकडे 3 जणांनी काव्यवाचन दिलं, व्हिडिओ करून पाठवला. म्हणजे हळूहळू आपल्याबरोबर जे सगळे करतायत म्हटल्यावरती आपणही करायला पाहिजे हे उशिरा का होईना पण समजलंय. तर इथून पुढे सगळ्या गोष्टी वेळेत करणं किती महत्वाचं आहे, मला असं वाटतं हा धडा मिळाला असेल अनेक जणांना की वेळेत गोष्टी झाल्या पाहिजेत. समूहामध्ये काम करणं शिकतात ही मुलं. एकटे बऱ्याच वेळेला विनर असतात काही जण, पण समूहामध्ये नाही काम करू शकतात. तर समूहामध्ये काम करायची एक सवय होते, अनुभव मिळतो. सगळ्यांना सांभाळून पुढे जायचं हे शिकलं जातं. मैत्र भावना याच्यातून वाढीस लागते आणि अर्थात या सगळ्या गोष्टींची अभ्यासातील प्रगती उंचवायला देखील मदत होते. काही गोष्टींचा मला आवर्जून उल्लेख करायचा आहे. आपल्या इथे आपण यावर्षीपासून 5वी ते 7वी असे देखील क्लासेस सुरू केले आहेत आणि हे क्लासेस पूर्णपणे एक हाती अमरजाताई सांभाळतात. अमरजाताई तसेच समान विचारधारा बाळगून विद्यार्थ्यांवर मेहनत घेणाऱ्या मधुराताई, निवेदिताताई, मुलांसाठी कायम काही जे हवं असेल ते लगेच देणारी साजिरीताई, या सगळ्यांनी या मुलांकडनं उत्तमरित्या तयारी करून घेतली आहे. गेले 2 आठवडे ही मुलं क्लासमध्ये तयारी करतायत आणि त्यांच्याबरोबर आम्ही सगळे असतो. आपल्याच क्लासचा एक माजी विद्यार्थी अथर्व जोशी, आता तो 11वीला आहे, त्याने देखील त्याचे 2 दिवस म्हणजे 11वी 12वीची आता आपल्याला कल्पना असेल की किती हेक्टिक शेड्यूल असतं, पण तरी देखील तो पूर्ण 2 दिवस आमच्या बरोबर होता आणि समूह गीतासाठी त्याने 3ही इयत्तांची समूह गीतं अक्षरशः बसवली. म्हणजे त्याला तुम्हाला आता जेव्हा होईल तेव्हा लक्षात येईलच, पण सुरेख तबल्याची साथ देऊन त्याने ही गाणी बसवली. मगाशी अवधूत म्हणाला की माझी लुडबुड असते, पण असं अजिबात नाहीये. गोखले कोचिंग क्लासेसचा आधारस्तंभ आहे अवधूत गोखले, ज्याच्या मार्गदर्शनाशिवाय क्लासची कुठलीही गोष्ट केवळ अशक्य. अशा प्रकारचा कार्यक्रम सुरू करणं ही त्याची कल्पना आणि तो दरवर्षी तितक्याच किंवा त्याही पेक्षा असा चढत्या उत्साहाने पार पाडला जाणं, त्यासाठी विविध विषय निवडणं, हे सगळं अवधूतचंच योगदान आहे. आमच्या घरी अविरत विद्यार्थ्यांचा राबता असतो. दिवसभर आमच्या घरी विद्यार्थी असतात, हे सगळे विद्यार्थी. आणि मी
पूर्ण वेळ त्यांच्याबरोबर असते. म्हणजे मी पूर्णपणे क्लासलाच वाहिलेली असते असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि हे ज्यांच्यामुळे शक्य होतं ते आमचे आई बाबा रोहिणी गोखले आणि रमेश गोखले आणि आमचे 2 छोटे राघव केशव. या सगळ्यांच्या एकत्रित मेहनतीचा हा परिपाक आहे. तर आता मी फार बोलत नाही, तुमची रजा घेते आणि पुढच्या कार्यक्रमाची सूत्र आपल्या निवेदकांकडे सोपवते. या कार्यक्रमाचं सगळं नियोजन मुलंच करतात बरं का, सगळं नियोजन मुलं करतात. पालकांना फोन करण्यापासून सगळं ते करतात, सगळी तयारी सगळं बसवतात आणि खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की हा सांस्कृतिक कार्यक्रम होतो. तर आता मी त्यांच्याकडे ही सूत्र सोपवते. धन्यवाद. धन्यवाद ताई. मी तुम्हाला आणि आजचे प्रमुख पाहुणे श्री मंदारजी लेले यांना खाली आसनस्थ व्हावे अशी विनंती करते. व सुरेश समूहगीतांनी भरला आहे. पण आपण या कार्यक्रमाची सुरुवात काही तडफदार काव्यवाचनांनी करणार आहोत. चला तर मग आपण त्यातले पहिले काव्यवाचन ऐकूया. मी साक्षी आणि अग्रणी यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे काव्यवाचन ऐकवावे. नमस्कार, माझं नाव अग्रणी तृप्ती अमित साठे. माझं नाव साक्षी दिनेश शेठ. सूर्याची उबदार प्रखरता, वाऱ्याचा वेग, खडकालाही हेवा वाटावा अशी कठोरता, साक्षात बृहस्पतीनं शिष्यत्व पत्करावं इतकी बुद्धीची प्रगल्भता असलेले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे जहाल क्रांतिकारी, राष्ट्रभक्त तर होतेच, पण ते कवी सुद्धा होते. जयोस्तुते सागरा प्राण तळमळला, शिवरायांची आरती, तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू, अशा काही कविता त्यांच्या लेखणीतून उतरल्या. खरंच त्यांचं समाजसुधारक म्हणूनही कार्य फार मोठं आहे. रत्नागिरीत स्थानबद्धतेत असताना अंधश्रद्धांनी ग्रासलेल्या, जातीपातींच्या बंधनात अडकलेल्या हिंदू समाजाचं प्रबोधन करायचं असं त्यांनी ठरवलं. सावरकर हिंदू या शब्दाची व्याख्या करताना म्हणतात, सिंधू सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव सवै हिंदुरुते स्मृतः. म्हणजे सिंधू नदीपासून ते दक्षिणेकडच्या समुद्रापर्यंतच्या भूमीला जो माणूस आपली पितृभू, पुण्यभू आणि कर्मभू मानतो तो माणूस हिंदू. याच हिंदू शब्दाची महती ऐकूयात सावरकरांच्या हिंदू या कवितेतून. माझे अवघे मी पण हिंदू, माझे अवघे मी पण हिंदू, आयुष्याचा कणकण हिंदू, हृदयामधले स्पंदन हिंदू, तनमन हिंदू जीवन हिंदू, तनमन हिंदू जीवन हिंदू, दरी दरीतील वारे हिंदू, आकाशातील तारे हिंदू, इथली जमीन माती हिंदू, सागर सरिता गाती हिंदू, सागर सरिता गाती हिंदू, धगधगणारी मशाल हिंदू, धगधगणारी मशाल हिंदू, आकाशाहून विशाल हिंदू, सागरापरी अफाट हिंदू, हिमालयाहून विराट हिंदू, हिमालयाहून विराट हिंदू, तलवारीचे पाते हिंदू, तलवारीचे पाते हिंदू, माणुसकीचे नाते हिंदू, अन्यायावर प्रहार हिंदू, अन्यायावर प्रहार हिंदू, मानवतेचा विचार हिंदू, महिला बालक जवान हिंदू, खेड्यामधला किसान हिंदू, शहरांमधून फिरतो हिंदू, नसानसातून झरतो हिंदू, नसानसातून झरतो हिंदू, प्रत्येकाची भाषा हिंदू, जात धर्म अभिलाषा हिंदू, तुकाराम अन कबीर हिंदू, हरेक मस्जिद मंदिर हिंदू, हरेक मस्जिद मंदिर हिंदू, इथला हरेक मानव हिंदू, अवघी जनता अभिनव हिंदू, झंझावाती वादळ हिंदू, हिंदू हिंदू केवळ हिंदू, हिंदू हिंदू केवळ हिंदू, 100 कोटी हृदय हिंदू, 1000 कोटी स्वप्ने हिंदू, असंख्य अगणित ज्वलंत हिंदू, अखंड भारत अनंत हिंदू, अखंड भारत अनंत हिंदू. आजकाल चाललेले हे जातीवादी दंगे बघितले ना की वाटतं यांना हिंदुत्व या शब्दाचा खरा अर्थ समजलेलाच नाही. त्यासाठी सावरकरांची ही हिंदू कविता फार महत्त्वाची
महत्वाची आहे. खरे ब्रिटिश न्यायालयाने सावरकरांना हिंदुस्थानात नेण्याचा आदेश दिला. 1 जुलै 1910 साली मोरिया बोटीने सावरकरांना भारतात आणण्यासाठीचा प्रवास सुरू झाला. सावरकरांनी पोर्ट होलमधून समुद्रात उडी मारली. छोट्याशा पोर्ट होलमधून उडी मारताना त्यांच्या शरीराला असंख्य जखमा झाल्या. अशाच अवस्थेत खाऱ्या पाण्यातून पोहत पोहत फ्रान्सच्या भूमीवर सावरकर पोहोचले. पण तितक्यात ब्रिटिश पोलिसांनी त्यांना अटक केली. तरीही ते ध्येयापासून ढळले नाहीत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वत्व आणि अभिमान जिवंत ठेवून त्यांनी आत्मबलाचा कवचमंत्र रचला. लोटे युस्र सिंहाच्या पंजरी मला, नम्रदास समचाटी नमो पदांकुला. ऐकूया अनादिमी अनंतमी ही कविता. अनादिमी अनादिमी अनंतमी अवध्यमी भला, मारी दरिपू जगती असा कवण जन्मला, कवण जन्मला. अनादिमी अट्टहास करीत जरी धर्मधारिणी, मृत्यूसीच गाठ घालू मी घुसेरणी. अग्निजाळी मजसी ना खड्ग छेदितो, भिवनी मला भ्याड मृत्यू पळत सुटतो. कुळारिपू कुळारिपू तयास्वये, मृत्यूच्याच भीतीने विभू मजसिये, विभू मजसिये. अनादिमी अनादिमी अनंतमी अवध्यमी भला, मारे रिपू जगती असा कवण जन्मला, कवण जन्मला. अनादिमी लोटी युस्त्र सिंहाच्या पंजरी मला, नम्रदास समचाटील मम पदांगुला. कल्लोळी ज्वाळांच्या फेकीशी जरी, हटुनी भवती रचिल शीत सुप्रभावली. आण तुझ्या तोफा, आण तुझ्या तोफा अन क्रूर सैन्यते, यंत्र तंत्र शस्त्र अस्त्र आग ओकते. हला हला त्रिनेत्र तो, हला हला त्रिनेत्र तो, मी तुम्हासी तैसाची गिळून जिरवितो, गिळून जिरवितो. अनादिमी अनादिमी अनंतमी अवध्यमी भला, मारी दरिपू जगती असा कवण जन्मला, कवण जन्मला. घेतले व्रत नहे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने. जे दिव्य दाहक म्हणोनी असावयाचे, बुद्ध्याची बाण धरिले करी हे सतीचे. असे हे राष्ट्रभक्तीचे बाण घेतलेल्या या सावरकरांना आमचे शतशः नमन. धन्यवाद. वा, अग्रणी साक्षी, तुमचे काव्य वाचन म्हटल्याप्रमाणे तडफदार झाले. आता अजून एक असे काव्य वाचन आपण ऐकणार आहोत. मी रुमाली आणि ओवी यांना विनंती करते की त्यांनी सुद्धा आपले काव्य वाचन ऐकवावे. नमस्कार. माझं नाव रुमाली नकुल देवधर. माझे नाव ओवी आनंद पाटणकर. आणि आम्ही आज अभिवाचन करणार आहोत कवी कुसुमाग्रज आणि गरिमा यांच्या काही कवितेची काव्य वाचन. कुसुमाग्रज म्हणजे विष्णू वामन शिरवाड. यांचा जन्म पुणे या शहरात झाला. सुमारे 4 दशकांपेक्षा जास्त आपला प्रभाव गाजवणारे ते श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, लघुनिबंधकार होते. सामाजिक आस्था, क्रांतिकारक वृत्ती आणि शब्दकलेचे प्रभुत्व ही त्यांच्या लेखणीची वैशिष्ट्ये होती. संसाराचा वाढा ओढत असताना स्त्रीला तारीवरची कसरत करावी लागते. कधी रडत, कधी हसत संकटांना सामोरी जावी लागते. कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी तिचे अश्रू लपत नाही. दुःखाच्या प्रसंगी तर सोडाच, पण सुखाच्या प्रसंगी सुद्धा तिला अश्रू आवडत नाही. तर अशी ही कवी कुसुमाग्रज यांची अश्रू ही कविता. एकदा एका डोळ्यामधल्या अश्रूने दुसऱ्याला विचारले. एकदा एका डोळ्यामधल्या अश्रूने दुसऱ्याला विचारले, एका रे आपण असे ना रंग ना रूप, नेहमी मात्र चिडीत. आनंद झाला तरी डोळ्यातून बाहेर, दुःखाच्या प्रसंगीही दुराव्याचा आहे. कोणीच कसं थांबवत नाही आपल्याला, कोणीच कसं थांबवत नाही आपल्याला, किनाराही साधा नाही या पापण्याला. दुसऱ्यालाही मग जरा प्रश्न पडला, दुसऱ्यालाही मग जरा प्रश्न पडला. खूप विचार करून मग तो बोलला. रंग रूप नसला तरीही, चिडीत चूप असलो जरीही, आधार ठेवतो भावनांचा, आदर राखतो वचनांचा. सांत्वनाचे बोल आपणच,
अंतरीही खोल आपणच. सुखात आपले येणे व्यक्ती परत्व, दुःखाच्या प्रसंगीही आपलेच मात्र. आपल्याला कोणी नाही थांबवू शकत, बंधनात नाही कोणी बांधू शकत. उद्रेक आपल्याला मनातील वेदनांचा, नाजूक धागा वचनातील बंधनांचा. म्हणूनच आपले बाहेर पडणे भाग आहे. आपल्यामुळेच आज हे जग उभे आहे. अशीच आपली ही कहाणी ऐकून अश्रूंची ही वाणी. अशीच आपली ही कहाणी ऐकून अश्रूंची ही वाणी. अश्रूंच्याच डोळ्यात हळूच आले पाणी. अश्रूंच्याच डोळ्यात हळूच आले पाणी. निसर्ग काय चमत्कार करेल सांगता येत नाही. काटेरी निवडून का तो रसाळ गोड पिकवतो. खडखड डोंगराच्या शिखरावर देव चाफा फुलवतो. तसेच शेतफळ या गावात त्यांनी कवित्वाचे बीज रोवले. त्याला मायने जोपासले, वाढवले आणि पाहता पाहता त्या पिकाचे गगनात दिगंबर माडखोडकर नावाचे महावृक्ष झाले. हेच तुमचे आमचे गदिमा. स्त्री जन्माला येतानाच घेऊन येते माया, प्रेम. कुठल्या स्त्रीचा जन्म कधीच जात नसतो वाया. ती कधी कोणाची मुलगी तर कोणाची बहीण असते, कोणाची पत्नी तर कोणाची आई असते. सासर माहेर उजळवणारी स्त्री एक ज्योत असते. प्रत्येक विवाहित स्त्रीसाठी तिचं माहेर हे प्रेम जिव्हाळ्याचं ठिकाण असतं. तर आता मी अभिवाचन करत आहे गदिमा यांची माहेर ही कविता. नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर. शहाण्याची वण नाही नदीला माहेर. काय सांगू रे बाप्पांनो तुम्ही अंधळ्याचे चेहरे. काय सांगू रे बाप्पांनो तुम्ही अंधळ्याचे चेहरे. नदी माहेर जाते म्हणून तिचे जग चाले. नदी माहेर जाते म्हणून तिचे जग चाले. सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर. तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगरावर. डोंगराच्या माळेसाठी रूप वाफेचे घेऊन. डोंगराच्या माळेसाठी रूप वाफेचे घेऊन नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लावून. नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लावून. पुन्हा होऊन ले करू नदी वाजविते वाळा. पान्हा फुटत डोंगरा आणि येतो पावसाळा. आणि येतो पावसाळा. धन्यवाद. आता मी संमिता पेशवेला विनंती करतो की तिने तिचं काव्यवाचन सादर करावं. नमस्कार, माझं नाव आहे संमिता सौरभ पेशवे. मी आजची कविता सादर करणार आहे ती ज्यांच्यामुळे आपल्याला दुसरा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला त्यांनी असे कुसुमाग्रजांची. त्यांच्या देशभक्तीवर लिहिलेल्या खूप कमी कविता आहेत. यापैकीच एक देशासाठी चांगलं काम करायला उत्स्फूर्त करणारी कविता मी सादर करणार आहे. माझा हिंदुस्तान. माझा हिंदुस्तान माझा माझा हिंदुस्तान. माझा हिंदुस्तान माझा माझा हिंदुस्तान. हिमाचलाचे हीरकमंडित शिरभूषण भरदार. वक्षावर गंगा यमुनाचे रुळती मौक्तिक हार. कटीस तळपे मराठ बोळ्या गोदेची तलवार. महोदधीचे चरणाजवळी गरजत असे आव्हान. माझा माझा हिंदुस्तान माझा माझा हिंदुस्तान. पेटविले पाषाणा पठारावरती शिवबानी. गळ्यामध्ये गरिबांच्या गाजे संतांची वाणी. ज्योती समसमरात जळाली झाशीची राणी. त्या संतांचे त्या वीरांचे प्रियतम तीर्थस्थान. माझा माझा हिंदुस्तान माझा माझा हिंदुस्तान. रात सरेये प्राचीवरती तेजाची रेषा. नव्या मनूचा घोष तुम्हे हा दुमदुमतात दिशा. जागृत झाल्या दलित जगाच्या बलशाली आशा. स्वातंत्र्याचे समानतेचे उन्नत होय निशाण. माझा माझा हिंदुस्तान माझा माझा हिंदुस्तान. माझा हिंदुस्तान माझा माझा हिंदुस्तान. माझा हिंदुस्तान माझा माझा हिंदुस्तान. धन्यवाद. आता मी सान्वी हिला तिचं काव्यवाचन सादर करण्यासाठी विनंती करतो. नमस्कार, माझे नाव सान्वी अशोक कुलकर आहे. मी इयत्ता 8वी मध्ये शिकते व माझ्या कवितेचे नाव आहे कणा व त्याचे कवी आहेत कुसुमाग्रज. कुसुमाग्रजांनी या कवितेमध्ये सांगितले आहे की कसा एक थकलेला विद्यार्थी त्याच्या सरांना सांगतोय की पैसा नको सर पण धीर हवा आहे. चला तर मग बघूया. उळ
ओळखलं का सर मला पावसात आला कोणी. कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी. क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून. गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. माहेर वाशन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली. माहेर वाशन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली. मोकळ्या हाती जाईल तशी बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते नेले. प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे. पडकी भिंत बांधतो आहे, चिखल डाळ काढतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. पैसा नको सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा, नुसते लढ म्हणा. नमस्कार श्रोते. आपण नेहमी ऐकतो की युनिटी इन डायव्हर्सिटी. मराठीमध्ये युनिटी म्हणजे एकता. भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे विविधतेत एकता. जरा विरोधाभास वाटतोय का? विविधता ही आहे आणि शिवाय एकता, असं का बरं? म्हणूनच आजचा विषय आपण जरासा बदलला आहे. भारत एकतेतील वैविध्य. विविधतेने नटलेल्या या भारतभूचे आपण सगळे सुपुत्र भारत मातेच्या प्रेमाच्या सूत्रात बांधले गेलो आहोत. याच विषयावर बोलण्यासाठी परमपूज्य गोळवलकर शाळेतील ओजस गोखले इयत्ता 10वी आता येत आहे. स्वागत करत ओजस गोखले याचे. नमस्कार, माझं नाव ओजस गोखले. मी इयत्ता 10वीत शिकतो. माझ्या विषयाचं नाव आहे भारत एकतेत वैविध्य. आपल्या भारत देशात अनेक विविधतेने नटलेल्या परंपरा आहेत व त्याचा आपल्याला अभिमान पाहिजे. आपण हे दररोज शाळेत प्रतिज्ञा म्हणताना म्हणतोच व तो आपल्याला असलाच पाहिजे. भारतात अनेक विविधतेने नटलेले लोक एकत्र राहतात, त्यामुळे भारतीयांचे जीवन अतिशय समृद्ध झाले आहे व आपल्याला हे नक्कीच समजले पाहिजे. आपण विविध लोक असून एकत्र नसून आपण सर्व एक आहोत व त्यात आपली विविधता उजळून येते व तेच आपल्या देशाचे नवीन कौशल्य आहे. आपला भारत देश हा नेहमीच उच्च शिखर आता गाठत आहे. त्याचे एक म्हणजे आपण सर्व लोक एकत्र आहोत. त्यामुळे आपली विज्ञानाची तंत्रज्ञानाची प्रगती, खेळात प्रगती ही दिसून येत आहे. सर्व खेळाडू अव्वल स्थान गाठत आहे. आपलं आत्ताच नवीन चंद्रयान मोहीम नंतर आदित्य एल1 ही अतिशय यशस्वीरित्या आपण पार पाडली व तसेच आपण एकत्र असू तर आपण बरेच चांगले काम अजून करू शकतो. त्याप्रमाणेच भारताला तिन्ही दिशांनी समुद्र लाभला आहे. राजस्थान, वाळवंट, वरती हिमालय असे वेगवेगळ्या गोष्टी आपल्या एका देशात आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे भौगोलिक, सांस्कृतिक, धार्मिक व भाषिक रचनांमुळे आपल्याला थोडीफार विविधता आढळते. पण त्या विविधतेत आपण सर्व लोक एकत्र्याने नांदतो. आपल्या स्वातंत्र्यपूर्वी काळात सुद्धा आपल्या संस्कृतीत हे एकत्रित राहण्याचे आपल्याला विचार आपल्याला पहिल्यापासूनच सांगितलेले आहेत. आपले स्वातंत्र्य सैनिक सुद्धा आम्हाला आमचा प्रदेश एकत्र नसून आम्हाला आमचा भारत एकत्र हवाय यासाठी लढा दिला व आपल्याला स्वातंत्र्य हे मिळवून दिले. तसेच आपण सर्वांनी पण त्यांच्याकडून अशा प्रेरणा घेतल्या पाहिजे. शेवटी एकतेतील विविधतेचे हेच कारण आहे आपल्या ज्ञानाचे व संस्कृतीचे उदाहरण. आपल्या भारत देशात मुस्लिम, शीख, हिंदू वगैरे लोक एकत्र राहतात. त्यामुळे आपला भारत देश त्यांच्या सर्व लोकांमध्ये एकत्र राहून एक सहिष्णुता आपल्याला आढळून येते व त्यांच्यामधील सहिष्णुतेमुळेच आपल्या देशाची प्रगती होत आहे. नवीन युगाला एकत्र राहण्याची अतिशय गरज आहे. त्यामुळेच देश कोणताही प्रगत होईल. जर एकता नसेल तर पूर्णपणे मानवता नष्ट होऊ शकते. त्यामुळे समानतेतील एकता नसल्यापेक्षा विविधतेतील एकता असेल तर नक्कीच हा देश प्रगत होऊ शकतो. धन्यवाद. आपल्या ओजस्वी शैलीत आपण आत्ताच ओजस दादाचे भाषण ऐकले. आता यानंतर येत आहे शर्व पाथोडकर. हा पण गोळवलकर शाळेतील आहे. भारतीय संस्कृतीत देव अनेक आहेत, त्यांच्या उपासना अनेक आहेत, तरीही आपण एकत्र राहतो. कसे ते जाणून घेऊया शर्व दादाच्या भाषणात. नमस्कार. आजचे व्यासपीठ माननीय प्रमुख पाहुणे, आदरणीय गुरुजन व मान्यवर व माझ्या सर्व मित्रमैत्रिणी, सर्वांना विनम्र अभिवादन.
मी शर्व गजानन पाचरोडकर आज आपणासमोर भारत एकतेतील वैविध्य या विषयावर भाष्य करणार आहे. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. ही प्रतिज्ञा लहानपणीपासून आपल्याला शाळेत शिकवली जाते. किती लहानपणापासून हे बंधुत्वाचे संस्कार आपल्याला केले जातात. एकात्मतेची शिकवण प्रत्येक नागरिकास दिली जाते व तीच शिकवण प्रत्येकाच्या मनात कोरली जाते. भारत देश समृद्धता आणि विविधता याने नटलेला आहे. जरी भारत देश समृद्धतेने नटला असला तरी एकात्मता हा आपल्या संस्कृतीचा गाभा आहे. जसे आपल्या समाजात 12 बलुतेदार पद्धती आहेत, जसे सोनार, चांभार, कुंभार वगैरे. हे सर्वजण त्यांच्या व्यापारानुसार ओळखले जातात. ते एकमेकांना पूरक आहेत. आपल्या हे झाल्या व्यापाराबद्दल. आपल्या समाजात, शाळेत, ऑफिसमध्ये प्रत्येक जाती, धर्म, पंथांचे लोक राहतात. आपण एक होऊन सर्व सण साजरे करतो. येथे उच्च नीच असा भेद नाही. जेव्हा भारताच्या सीमेवर सैनिक एकीने उभे राहून भारताचे रक्षण करतो तेव्हा तिथे जाती, धर्म, पंथ असा भेदच उरत नाही. जेव्हा भारत ऑलिम्पिकमध्ये जिंकतो तेव्हा सर्व भारतीय नागरिक एकत्र येऊन जल्लोष करतात. ही झाली एकता. भारताच्या विविधतेला आपण भारताची सांस्कृतिक, पारंपरिक व ऐतिहासिक श्रीमंती पण म्हणू शकतो. कारण भारतात काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत 29 राज्यांमध्ये विविध भाषांचा निवास आहे. जसे उत्तरेकडील हिंदी, पूर्वेकडील बंगाली, आसामी, महाराष्ट्रात मराठी, पश्चिमेकडील गुजराती, तसेच दक्षिणेकडील मद्रासी, बंगाली इत्यादी. जसे भाषा वेगळ्या तसेच प्रत्येक ठिकाणचे पोशाख हे वेगळे. भारतात थोड्या अंतरावरती पोशाख सण समारंभ व राहणीमानात फरक जाणवतो. तसेच धर्मही वेगळे आहेत. तसेच हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध. भारतात एवढी विविधता असूनही प्रत्येकजण मी भारतीय आहे असाच म्हणतो. कारण सर्वांना भारतीय असण्याचा अभिमान आहे. खरंच भारत एकतेतील वैविध्यतेचे एक मूर्तिमंत उदाहरण आहे. धन्यवाद. नावाप्रमाणे शुद्ध विचार आपण आत्ताच ऐकले. मला याच्या भाषणातले हे आवडलं की त्याने त्याच्या भाषणामध्ये तो अडखळला तरी त्याने त्याचं भाषण पुढे नेलं. आता येत आहे रमान रावळे. ही SPM शाळेची विद्यार्थिनी आहे. विविधतेतील एकता या विषयाच्या बाजूने या विषयाचे समर्थन करणारे मुद्दे आपण आधीच्या भाषणात ऐकले, पण सगळ्यांपेक्षा जरा वेगळे विचार मांडायला येत आहे रमाताई. भारताचे नाव ऐकले की पहिली गोष्ट आपल्या मनात येते ती म्हणजे भारताची एकता. भारत हा एक खूप मोठा देश आहे जिथे अनेक जाती आणि धर्मांचे लोक एकतेने राहतात. भारत माझा देश आहे आणि मला ह्या विषयाचा खूप अभिमान वाटतो. असाच अभिमान तुम्हालाही वाटत असेल ना? अहो, वाटायलाच हवा. आपण एका अशा देशाचे उदाहरण आहोत जो देश विविधतेतून एकतेचे संपूर्ण जगासमोर एक आदर्श उदाहरण आहे. आणि म्हणूनच मी रमा इयत्ता 10वी मधील विद्यार्थी तुमच्यासमोर हा विषय मांडते. भारत एकतेत वैविध्य. भारत हा एक खूप मोठा देश आहे असे हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. इथे 5000 वर्षापूर्वी भारत हा एक 5000 वर्षापूर्वी भारतीय संस्कृती ही 5000 वर्षापूर्वी अशी आहे. भारतामध्ये अनेक धर्म, पंथ, जाती, पेहराव इत्यादी लोक राहतात. पण प्रश्न असा विचारावाच वाटतो की इथे दंगले का होतात? इथे दोन समाजांमध्ये संघर्ष कसा निर्माण होतो? सांगा ना का? तर आता आपण तर कसं आहे ना, प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. तसंच काही इथेही आहे. आपण जर एका दृष्टीने पाहायला गेले तर भारतामध्ये खूप एकता आहे, पण ही एकता काही ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही. म्हणजे जर पाहायला गेले तर 2 भिन्न व्यक्तींचे वागणे एकमेकांशी अतिशय मित्रतेचे किंवा बंधुत्वाचे असू शकतात,
पण जर आपण पाहायला गेले तर जेव्हा प्रश्न धर्म किंवा समाजाविरुद्ध असतो तेव्हा त्यांच्यातील व्यवहार पूर्णतः वेगळे होतात. आणि जर आपल्याला एक असा समाज पाहायचा असेल ज्याच्यामध्ये एकता आहे तर आपल्याला गरज आहे ती फक्त माणुसकी असलेल्या माणसांची. म्हणूनच मी जाता जाता एवढंच म्हणेन, या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असा दे हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे मतभेद नसू दे मतभेद नसू दे. आता यानंतर आपल्या समोर येत आहे मुग्धा परांडेकर. मी जसं मगाशी म्हटलं, देवता भिन्न, उपासना पद्धती भिन्न, तसं सृष्टीतही किती विविधता आहे ना. पानं, फुलं, निसर्ग, रंग ही विविधता आता आपल्यासमोर मांडत आहे मुग्धा परांडेकर. नमस्कार, माझे नाव मुग्धा किरण परांडेकर. मी इयत्ता 9वी मध्ये शिकते. आज आपण स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमानिमित्त इथे जमलो आहोत. त्याच निमित्ताने मी भारत एकतेतील वैविध्य या विषयावर बोलणार आहे. भारतवासी आम्ही सारे भारतीय भाई, जमीन पावन भारतातली ही आमची आई. अनेक भाषा, अनेक भूषा, अनेक सीमा, अनेक रेषा, वंद्य तरी हा एक नकाशा. या ओळींमधून आपल्याला हे समजते की आपला भारत देश किती वैविध्यपूर्ण आणि वैभवशाली आहे. आपल्या देशात विविध जातीचे, धर्माचे, पंथाचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. आपल्या देशाला विविध भाषांचा वारसा लाभलेला आहे. बोली जरी विविध असल्या तरी त्यामागचा हेतू एकच असतो आणि हेच आपले वैशिष्ट्य आहे. कोणी कुठल्याही धर्माचे असो, परंतु आपली मातृभूमी आणि आपला राष्ट्रध्वज हा एकच आहे. निसर्गही आपल्या भारतभूवर प्रसन्न आहे. गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा इत्यादी नद्यांनीच नव्हे तर समुद्रांनी देखील आपल्या भारत मातेला तिन्ही बाजूंनी सुजलाम सुफलाम केला आहे. हिमालयाचा थंडगार पर्वत एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला राजस्थानचे रण ते वाळवंट हे देखील आपल्या भारतातच आहे. याच देशात अनेक सण विविध पद्धतीने साजरे केले जातात, जसे की होळी, मकर संक्रांत, दिवाळी. आता मकर संक्रांत हा सण महाराष्ट्रात मकर संक्रांत म्हणून साजरा केला जातो, तर तमिळनाडूत पोंगल, आसाममध्ये बिहू आणि केरळमध्ये विशू म्हणून साजरा केला जातो. सण साजरे करण्याच्या पद्धती जरी वेगवेगळ्या असल्या तरी त्यामागची भावना ही एकच असते. म्हणूनच भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य सांगताना साने गुरुजी म्हणतात की भारतीय संस्कृती हे सहस्त्र पाकळ्यांचं कमळ आहे. अख्ख्या भूतलावर सांस्कृतिक देश म्हणून आपणच ओळखले जातो. इतिहासात तर आपला पहिला क्रमांक आहे. इथे अनेक शूरवीर राजे महाराजे होऊन गेले. त्यांच्या सोबतीचे देखील विविध प्रांताचेच होते, परंतु भेदभाव न करता ते आपल्या भारत मातेसाठी एक झाले. जेव्हा लढायची, दुःख सहन करण्याची, विजयाचा जल्लोष साजरे करण्याची वेळ येते तेव्हा आपण सारे एक होतो. आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगत आहोत ते अशाच काही क्रांतीसूर्यांमुळे, ज्यांनी कधीही लढताना कुठल्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा विचार केला नाही. ते साऱ्या भारतीयांसाठी लढले आणि साऱ्या भारतीयांसाठीच जिंकले. म्हणूनच आज आपण एक आहोत आणि आपला भारत अभिमानाने उभा आहे. एकतेतील विविधता हीच आपली खरी ताकद आहे. आज मला इथे खूप अभिमान वाटतो की मी अशा ऐतिहासिक आणि वैविध्यपूर्ण देशात माझा जन्म झाला. आज मी माझ्या ठाम करते की या भारत मातेसाठी मला जे जे करावे लागेल मी ते करीन. कष्ट करीन, एक चांगली नागरिक म्हणून जगेन, अंगी माणुसकी बाळगेन आणि माझ्या देशास नभा एवढे मोठे करीन. मग त्यासाठी कितीही घाम गाळावा लागला तरी चालेल. हा विषय खरं तर इतका मोठा आहे की यावर बोलण्यासारखी खूप आहे, परंतु आज मी इथेच थांबते. पण मी माझे देशाप्रती असणारे कर्तव्य नेहमी निभावेन. अमंगलाचे तोडून बंधन, न्याय नीतीला करून वंदन, इथे उभारू नवीन नंदन. भारत माता की जय. धन्यवाद. मुलांना सगळ्या विनंती आहे की पालकांना खुर्चीवर बसू द्या आणि पालकांना जागा नसेल तर जागा करून द्या आणि सगळ्या मुलांनी
इतरांचं भाषण चाललेलं असताना शांत बसायचं. मी बघतोय कोण कोण बोलत आहेत, त्यांना उद्या वेगळा अभ्यास मिळणार. आणि परीक्षकांनी सांगितले की त्यांना तातडीनं पुढे बोलावं लागेल. जे काय गप्पा मारताय, विराट कोहलीवर मारत असाल तर विराट कोहलीच्या गप्पा पुढे का ताई, तू तुझ्या भाषणाने आम्हा सर्वांना मंत्रमुग्ध करून टाकले. आता आपले 10वीतील ताई दादा ह्याच एकते आणि एकतेतील वैविध्यावर एक गाणं सादर करतील. या गाण्याचे बोल जगी वारे असे आहे. हे गाणे एक स्फूर्तिगीत असून वसंत बापट यांनी लिहिले आहे व कानू घोष यांनी संगीतबद्ध केले आहे. हे गाणे आकाशवाणी वृंदाने गायले आहे. चला तर मग ऐकूया. जगी वारे धुमधुम वारे भारत गौरवगान, भारत गौरवगान. जगी वारे धुमधुम वारे भारत गौरवगान. या रक्ताला या मातीचा मृत्युंजय अभिमान. उदात्त उज्ज्वल सुंदर आमचा देश महान. आमचा देश महान. आमचा देश महान. काश्मीरापासून विहंग सिंधू संगमाजावा. नेत्रांवरती शतचित्रांचा सुंदर साज सजावा. कधी पर्वतराज विशाला, कधी अफाट हिरवी राने, कधी झुळझुळत्या गिरिबाला, कधी रेतीची मैदाने. गंगेपासून तुंगे पावत अखंड हे वरदान. आमचा देश महान. आमचा देश महान. शेतकरी खळ्यात मळ्यात दिसती, कुणी कष्ट करी डोंगर दरीत वसती. किती काम करी कामात भिजून हसती, कुणी दर्यावरी पाण्याची शेती कसती. अगणित जनगण बहुभाषी अन बहुधर्मी बहुवेशी. एक मनाने प्रेम भराने नांदती भारत देशी. निज कलह विसरले सारा, हृदयाचे जुळले बंध. संकारत आल्या तारा, गीताला प्रीती सुगंध. कंपित मंतर अंतर्गाते प्रेमाचे मधुगान. आमचा देश महान. आमचा देश महान. जगी वारे धुमधुम वारे भारत गौरवगान. या रक्ताला या मातीचा मृत्युंजय अभिमान. उदात्त उज्ज्वल सुंदर मंगल आमचा देश महान. आमचा देश महान. आमचा देश महान. जशी साडी झुले आसामच्या शेतात राया, तशी होळी झुले केरळच्या पाण्यात राया. जशी येती फुले झेलमच्या वनात राया, जशी होळी खुले धोळीच्या मनात राया. अधीर पदानी रुधिर धावते एकच ताल तयारा. कोटी कोटी कंठातून आली लहरत ही स्वरमाला. गगनात दुमदुमी वाजे थरथरली वसुधा माई. दश दिशा प्रकाशित झाल्या लहरीतून सागर गाई. जय जय भारत जनललकार उधळून पंचप्राण. आमचा देश
आता आपण पुन्हा वक्तृत्व स्पर्धेकडे वळूया. आता पुढील स्पर्धक आहे संविता पेशवे. ती गोळवलकर शाळेतील 8वीत शिकणारी विद्यार्थिनी आहे. आता संविता कोणते मुद्दे मांडते ते ऐकायला आपण सगळे उत्सुक आहोत. संविता. नमस्कार, माझं नाव आहे संहिता सौरभ पेशवे आणि माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे भारत एकतेतील वैविध्य. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. रामायणामध्ये ज्या भूमीचे वर्णन स्वर्गापेक्षा पण श्रेष्ठ असे केले आहे त्या भारतभूमीचे गौरवगार बोलावे तितके कमी. खरं तर भारत म्हणजे काय, तर भारत म्हणजे आशिया खंडातील कुठचाही प्रदेश नाही, पृथ्वीवरचा कुठचाही भाग नाही. भारत म्हणजे भारतातील सर्व लोक व त्यांच्यातील एकता आणि बंधुता. आणि एकतेतील वैविध्य म्हणजे काय, तर एकतेतील वैविध्य म्हणजे कितीही बाबींमध्ये फरक किंवा अंतर असेल तरी मनात मात्र एकोप्याची भावना असणे. ज्याप्रमाणे पुष्पगुच्छातील रंगीबेरंगी फुले मिळून पुष्पगुच्छाला सौंदर्य बहाल करतात, त्याचप्रमाणे भारतातील विविध वेश, धर्म, जात, पंथ, भाषा मिळून भारताला ऐक्य, सामर्थ्य आणि शक्ती देतात. कारगिलचे युद्ध असो किंवा मंगलयान, चांद्रयान सारख्या संधी असोत, विविध विचार करणारे लोक एकत्र आले की भारताचे यश, प्रगती आणि विकास नक्कीच आहे. भौगोलिकदृष्ट्या सुद्धा भारतामध्ये खूप विविधता आहे. उत्तरेला भारताने हिमालयाचा मुकुट घातला आहे, तर दक्षिणेला हिंद महासागर भारताचे चरण स्पर्श करतो आहे. भारतात आपल्याला ग्रीष्म, वरद, हेमंत, शिशिर, शरद आणि वर्षा हे 6 ऋतू अनुभवायला मिळतात व या 6 ऋतूंमध्ये वेगवेगळे आणि आल्हाददायक वातावरण असते. भारतामधल्या सण समारंभांमध्येही भरपूर विविधता आहे. आता बघा ना, आपला भारत एक कृषीप्रधान देश आहे. पिके आली की साहजिकच कृषिकाशा आनंदी होतो. मग खरीप पिके आली की पंजाबमध्ये बैसाखी, महाराष्ट्रात संक्रांत, आसाममध्ये बिहू व केरळमध्ये विशू साजरी करतात. तसेच रब्बी पिके आली की सुद्धा ओणम, पोंगल असे सण साजरे होतात. सणांमध्ये केले जाणारे पदार्थही वेगवेगळे आहेत, जसं की भातामध्ये उत्तरेला बिर्याणी, पुलाव, दक्षिणेला बिशीबेळे भात, पश्चिमेला पलक भात, अंडा राईस आणि पूर्वेला नारळी भात खिचडी करतात. सणांमध्ये विविध मिष्टान्नही केली जातात. मिष्टान्नांमध्ये सुद्धा खूप विविधता आहे. मिष्टान्नांमध्ये गुलाबजाम, रसगुल्ले, मिष्टी दोरी, पायसम असे वेगवेगळे पदार्थ केले जातात वेगवेगळ्या दिशांना. परंतु हे पदार्थ करण्यामागे एकच कारण आहे व एकच कारण आहे. भारत आता एका आधुनिक देशाकडे प्रवास करत आहे. हा प्रवास करताना त्याला बरेचसे अडथळे येतात, परंतु भारतातील लोक हे अडथळे एकोप्याने पार करतात. हम सब साथ है, हम चले के साथ साथ रख के हाथों में हाथ असे नारे देत भारतीय लोक पुढे प्रवास करत आहेत. भारताचे संविधानही धर्मनिरपेक्षपणे लिहिले आहे. भारतात एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची मदत करत असताना तिचा जात, धर्म, पंथ, वेश, भाषा बघत नाही. दुसरी व्यक्ती सुद्धा सदा त्या व्यक्तीच्या ऋणी राहते. अशाच प्रकारे भारतातील सर्व लोक विविध सण समारंभ व सुखदुःखामध्ये सहभागी होतात. भारतात पूर्वजांनी सुरू केलेली ही एकतेची परंपरा पूर्वापार अजूनही चालत आली आहे. भारतामध्ये विविध वेश, धर्म, भाषा, पंथ, जाती, सण समारंभ, रूढी, परंपरा वेगवेगळ्या असल्या तरी त्या एका लाकडाच्या मोळीप्रमाणे घट्ट बांधल्या आहेत व ह्यामुळे मी म्हणू शकते की आज भारतातील प्रत्येक नागरिक हक्काने म्हणू शकतो, माझा हिंदुस्तान, माझा हिंदुस्तान, शिखर गाठले जगाचे असा माझा हिंदुस्तान. धन्यवाद. भारत माता की. आता या विषयाची शेवटची स्पर्धक रुमानी देवधरीला मी बोलवतो. सृष्टीत तर विविधता आहेच, पण माणसांमध्ये किती विविधता आहे ना. अगदी एकाच प्रकारची सगळी माणसं एकसारखी दिसली असती
तर जगण्यात तरी काय मजा आली असती, हो की नाही? तर हाच विषय नव्या रूपात मांडण्यात येत आहे रुमाली देवधर. ती महाराष्ट्र मंडळमध्ये इयत्ता 8वी मध्ये शिकत आहे. नमस्कार, माझे नाव रुमाली नकुरदेव आणि आजचा माझा विषय आहे भारत एकतेतील वैविध्य. भारत की एकता है हमारी आन, मिटने ना दे देश की शान. भारत की एकता है हमारा सम्मान, यही है हमारी देश की पहचान. भारत हा शब्द आपण सर्वच लहानपणापासून अगदी रोज ऐकत आलेले आहोत. पण भारत या शब्दाचा नक्की अर्थ काय हो? जो देश वास्को ड गामा यांनी शोधून काढला, का ज्या देशात ब्रिटिशांनी जवळजवळ 150 वर्ष राज्य केलं, हीच एक आपल्या भारताची ओळख तर नाही. भारत हा असा देश आहे जिकडे सगळे नागरिक बांधव आहेत. जसे आईला तिची सर्व मुले समान असतात, तसेच भारताला सर्व नागरिक समान आहेत. म्हणूनच आपण भारताला भारत माता या नावाने संबोधतो आणि हीच आपली एकी आहे. वास्तविक भारतात सांस्कृतिक व धार्मिक दृष्ट्या प्रचंड वैविध्यता आहे. तसेच केशभूषा, वेशभूषा, अन्न, राहणीमान आणि भाषेचे वैविध्य असूनही त्या वैविध्यतेत एक एकता आहे, सूत्रबद्धता आहे. यावरूनच मला हिंदीतील एक कविता आठवली. हिंद देश के निवासी सभी जन एक है, रंग रूप वेश भाषा चाहे अनेक है. आपण भारतीय जरी धर्माने वेगळे असलो तरी माणुसकीचा धर्म कधीही सोडत नाही. म्हणूनच तर आपल्या संरक्षणासाठी सीमेवर सर्व जाती आणि धर्माचे जवान तैनात आहेत. आपल्या या एकीचं मुख्य कारण म्हणजे आपली संस्कृती. या संस्कृतीच्या धाग्याने अखंड भारताला अगदी घट्ट बांधून ठेवलेले आहे. याच संस्कृतीचं वैशिष्ट्य सांगताना साने गुरुजी म्हणतात, भारताची संस्कृती ही सहस्त्र पाकळ्यांचे कमळ आहे. सहिष्णुता आणि आध्यात्मिक संस्कृतीच्या या धाग्याने अखंड भारताला अगदी घट्ट बांधून ठेवलेले आहे. तसे तर भारतात 122 मुख्य भाषा आणि 1599 इतर भाषा बोलल्या जातात. पण सर्व नागरिकांच्या एकवाक्यतेसाठी आपण हिंदी राष्ट्रभाषा निवडली. इथे सर्व जाती, धर्म आणि पंथाची लोक मिळून मिसळून राहतात आणि हे देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे. याचं नुकतंच उदाहरण द्यायचं म्हणलं तर चंद्रयान 3. 23 ऑगस्ट 2023ला हिंदू असू नये तर मुस्लिम, महाराष्ट्रीयन असू नये तर बंगाली सर्व छाती ठोकपणे सांगत होते की आमच्या भारताचे चंद्रयान चंद्राच्या दक्षिण भागी सुखरूपपणे पोहोचलेले आहे. धर्माबद्दल बोलायचंच म्हणलं तर प्रमुखतः हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी आणि बौद्ध धर्माची लोक भारतात रहिवासी आहेत. या विविध धर्म, जाती आणि पंथ असलेल्या सलोख्यामुळे आज आपण एक राष्ट्र म्हणून उभे आहोत. जगा आणि जगू द्या हेच आपले ब्रीद वाक्य आहे. भारतीय घटनाकारांनी देशासाठी एकेरी न्यायव्यवस्था स्वीकारलेली आहे. त्यामुळे तालुका पातळी ते सर्वोच्च न्यायालय सर्व एकसंघ जोडलेले आहेत. सर्वांना सारखेच कायदे, सर्व नागरिकांना सारखीच नागरिकता, यामुळे देश एकसंघ जोडलेला आहे. संकट समयी सर्व भारतीय एकत्र होतात आणि त्या संकटाशी लढतात. हाच आतापर्यंतचा अनुभव आहे. मग ते ब्रिटिशांविरोधातले आंदोलन असू दे किंवा नुकतीच येऊन गेलेली कोरोना महामारी असू दे किंवा कोणतेही नैसर्गिक आपत्ती असू दे, सर्व भारतीय एकत्र होऊन त्या संकटाशी एकजूट होऊन लढतात. आपल्या भारताची विविधता इथपर्यंतच संपत नाही तर आपल्या भारताचा निसर्गही वेगळा वेगळा आहे. कुठे डोंगर रांगा तर कुठे मैदानी प्रदेश, कुठे समुद्र तर कुठे वाळवंट, असा जगातील सर्व भौगोलिक प्रकार आपल्याला आपल्या भारतात पाहायला मिळतात. हे असूनही भारत एक शेतीप्रधान देश आहे. जसं की पंजाबमध्ये गहू सगळ्यात जास्त पिकवला जातो, तसेच भारत आणि उत्तर प्रदेशमध्ये ऊस आणि उत्तर प्रदेशमध्ये ऊस पिकवला जातो. हीच विविधतेतील एकता आपण प्राणपणाने जपली पाहिजे. जाता जाता एवढंच म्हणेन, आओ सारे मिलकर एक ऐसा देश बनाए, आओ सारे मिलकर एक ऐसा देश बनाए, जहां मिलकर सारे खुशियां मनाए, जहां मिलकर सारे खुशियां मनाए. ना रहे हिंसा ना रहे तू मैं, ना रहे हिंसा ना रहे तू मैं, आओ मिलकर एक ऐसा सुरक्षित राष्ट्र बनाए. तो उठो जवानों कमर कसो, तो उठो जवानों कमर कसो, छोड़ो ये ताना बाना, छोड़कर तेरा मेरा अपना पराया, एक अखंड राष्ट्र है बनाना, एक अखंड राष्ट्र है बनाना. धन्यवाद. तुझं हे शेवटचं भाषण असून त्याने अख्खे वातावरण खुलवून टाकले. आता आपल्या वक्तृत्वाचा दुसरा विषय सुरू होत आहे. शून्यापासून अनंताचा वेग घेणारा भारत. खरं तर या विषयावर बोलायला खूप वाव आहे, कारण शून्याचा शोधही भारतानेच लावला आहे आणि इन्फिनिटी अनंताचा शोधही भारतानेच लावला आहे. भारतात गेला
शोधांबद्दल त्याच्या प्रगतीबद्दल आपण काही विद्यार्थ्यांची मते ह्या भाषिक वक्तृत्वांमधून ऐकणार आहोत. आपला पहिला विद्यार्थी आहे मानस भावे. तो माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयात शिकत असून 10वीत आहे. चला तर मग तो या विषयावर काय बोलतोय, त्याचे मत काय आहे हे आपण ऐकूया. नमस्कार, माझे नाव मानस सुनील भावे. मित्रांनो, जेव्हा आपण शून्य म्हणतो तेव्हा सर्वजण त्याला काहीतरी मूल्यहीन समजतात, बरोबर? हो, हे बरोबर आहे. शून्य म्हणजे अस्तित्वहीन पण तरी शाश्वतता आणि परिपूर्णता. याच शून्याला समजण्यासाठी 2 रेषांचा विचार करा. ज्या अशा रेषा आहेत की ज्या एकमेकांना समांतर आहेत आणि याच रेषा ज्या बिंदूला जाऊन छेदतात त्यालाच अनंत म्हणतात. तुम्हाला माझा विषय समजलाच असेल. हो, माझा विषय आहे शून्यापासून अनंतापर्यंतचा वेध घेणारा भारत. याच शून्याचा शोध लावणारा आणि देशाला आणि जगाला ही अमूल्य संख्या देणारा हा आपला भारत देश. असे म्हटले जाते की महर्षी आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावला, परंतु हे म्हणणे चुकीचे आहे. कारण आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध न लावता दशांकाचा शोध लावला होता. कारण आपण असे म्हणले की त्यांनी शून्याचा शोध लावला होता, तर शून्याचा शोध लागण्यापूर्वी रावणाला 10 डोकी, कौरवांची संख्या 100 आणि सहस्त्र अर्जुनाकडे 1000 हात होते हे कसे समजले? म्हणूनच मला ठामपणे सांगायचे आहे की शून्याचा शोध किंवा भारतामध्ये अगदी अनादी काळापासून संख्या प्रणाली अस्तित्वात होती. भारताच्या वेद आणि उपनिषदांमध्ये कला, कालगणना, भाषा, संस्कृती आणि अशा अनेक विषयांची उदाहरणे आपल्याला मिळतात. भारतीय वैद्यकशास्त्रामध्ये महर्षी सुश्रुत यांचे खूप मोठे योगदान आहे. सुश्रुत हे भारतातील एक प्राचीन शल्य विशारद होते. त्यांना शस्त्रक्रियेचे पितामह म्हणूनही ओळखले जात होते. याचप्रमाणे भास्कराचार्य, आचार्य चरक, आचार्य चाणक्य, पतंजली आणि असे अनेक शास्त्रज्ञ आपल्या या जन्मभूमीला लाभून गेले. अगदी आत्ताच्याच काळात म्हणायला गेले तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम त्यांनी जगाला दाखवून दिले की भारत सुद्धा अवकाशामध्ये झेप घेऊ शकतो. त्यांना मिसाईल मॅन म्हणूनही ओळखले जात होते. भारताने सर्व क्षेत्रात अगदी खूप मोठी भरारी घेतलेली आहे. राजकीय, क्रीडा, सार्वजनिक, सामाजिक आणि वैद्यकीय अशा अनेक क्षेत्रामध्ये भारताने खूप मोठी भरारी घेतली आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये भारताचे एक उल्लेखनीय काम आहे, ते म्हणजे बॅडमिंटन, क्रिकेट, फुटबॉल अशा अनेक खेळांमध्ये भारत अव्वल स्थानी आहे. क्रिकेट या खेळामध्ये भारताने 2 वेळा विश्वचषकही पटकावले आहे. 2 वर्षांपूर्वी कोरोनासारख्या महामारीवरही भारताने यशस्वीपणे मात केली. भारताने लस बनवली आणि ती इतर जगालाही पुरवली. यामध्ये मोठे योगदान म्हणजे सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक. भारतावर अनेक दशकांपासून अनेक लोकांनी आणि मुघलांनी, ब्रिटिशांनी आपल्या भारताची संस्कृती ही लुटून नेली. तरी पण भारत मागे फिरला नाही आणि भारताचा हा शून्यापासूनचा अनंतापर्यंतचा वेध असाच चालू राहील याची मला खात्री वाटते. धन्यवाद. वा मानसाला, तुझे हे भाषण खूप रोमांचक आणि प्रेरणादायी झाले. आता याच विषयावर प्रथमेश साने त्याचे मत काय मांडतो आहे हे आपण बघूया. तो सुद्धा माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयात शिकत असून इयत्ता 10वीत आहे. आदरणीय गुरुजन, उपस्थित मान्यवर आणि माझे मित्रमैत्रिणींनो व त्यांचे पालक, नमस्कार. माझे नाव प्रथमेश रामचंद्र साने. मी इयत्ता 10वीत शिकत असून माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी या विद्यालयात मी शिकत आहे. मी आज तुमच्यासमोर शून्यापासून अनंताचा वेध घेणारा भारत या विषयाबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. शून्य म्हणजे काहीच नसणे, तसेच भारताची सुरुवात सुद्धा शून्यापासूनच झालेली आपल्याला दिसते. जेव्हा भारत स्वातंत्र्य झाले तेव्हा भारताचे संविधान तयार झालेले नव्हते.
यामुळे समाजाची घडी ही नीट बसलेली नव्हती. लोकांना व्यवसाय उपलब्ध नव्हते. यामुळे लोकांना छोट्या छोट्या गोष्टींसाठी चोऱ्या माऱ्या किंवा आंदोलने करायला लागत असत. व निम्नवर्गीय लोकांमध्ये शिक्षणाचा प्रचार व प्रसार झालेला नव्हता. यामुळे लोक अशिक्षित राहिलेले होते. पण आता जर का आपण पाहिले तर आपला भारत देश हा इतर सर्व देशांपेक्षा पुढे पोहोचला आहे व अधिक प्रगत बनत आहे. जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतामध्ये अंतराळाविषयी कुठल्याही सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या. पण तरीही जेव्हा विक्रम साराभाई यांनी इस्रोची स्थापना केली तेव्हापासून सर्व लोक अंतराळाविषयकाचा अभ्यास करण्यास सुरुवात झाली व त्यातील त्यांचा रस वाढत गेला. जेव्हा भारत स्वतंत्र झाले तेव्हा भारत व पाकिस्तान यांचे हे दोन नवीन देश निर्माण झाले व पहिल्या 20 वर्षात यांच्यात 3 युद्धे झाली. ती 3 युद्धे आपण जिंकली. पण त्यावेळी सुद्धा आपल्याकडे चांगली शस्त्रास्त्रे, बॉम्ब, मिसाईल्स ही नव्हती. पण जेव्हा APJ अब्दुल कलाम हे आपल्या देशाचे राष्ट्रपती झाले तेव्हा आपल्या देशात चांगली बॉम्ब, शस्त्रास्त्रे ही बनवण्यास सुरुवात झाली. असे का झाले? कारण त्यांनी यात बदल करण्याचा व प्रगती करण्याचा खूप प्रयत्न केला व ते यात यशस्वी ठरले. APJ अब्दुल कलाम हे अंतराळाविषयकाचे खूप मोठे अभ्यासक होते. त्यांच्यामुळेच आपल्या भारत देशाचे पहिले रॉकेट हे अवकाशात झेपावले. हे पहिले रॉकेट तुकड्या तुकड्यांनी सायकलवरती एकत्र आणून जोडून एका चर्चमधून पुरवण्यात आलेले होते. यावरून आपल्याला असे लक्षात येते की त्यावेळी सुद्धा आपल्याकडे अंतराळाविषयकाच्या कुठल्याही सोयीसुविधा व पद्धती उपलब्ध नव्हत्या. पण यावरून असे देखील कळते की भारत प्रगतीचा वेध घेण्याचा खूप प्रयत्न करत होता. यानंतर 2014 साली जेव्हा नरेंद्र मोदी हे आपल्या देशाचे पंतप्रधान झाले त्यानंतर त्यांच्या हाताखालून अनेक गोष्टी पार पाडल्या गेल्या व अनेक गोष्टींना प्रगती होण्यास सुरुवात झाली व त्यांना वेग आला. याची अनेक उदाहरणे आहेत. त्यातीलच ही काही उदाहरणे. जेव्हा भारताचा उपग्रह हा मंगळ ग्रहावर आपण सोडला हे आपले मिशन यशस्वी झाले. यानंतर चांद्रयान 1 हे आपले मिशन यशस्वी झाले व आपण आपला उपग्रह चंद्रावरती उतरवला. पण चांद्रयान 2 हे आपले मिशन अयशस्वी झाले असले तरी भारत मागे हटला नाही व हार मानली नाही. यात अधिक प्रगती करून व प्रयत्न करून भारत देशाने मागच्याच महिन्यात चांद्रयान 3 हे आपले मिशन यशस्वी करून दाखवले. यात महत्त्वाची बाब म्हणजे भारताने सर्व देशांपेक्षा आधी पहिल्याच प्रयत्नात आपला उपग्रह हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवलेला आहे. व मागच्याच महिन्यात अजून एक घटना अशी घडली की भारताने आपला नवीन उपग्रह आदित्य L1 हा सूर्याकडे पाठवलेला आहे व तो काहीच दिवसात सूर्याच्या जवळ पोहोचेल व आपल्याला सूर्याबद्दल अधिक माहिती मिळू शकते. यावरून असे कळते की काळ कधीही थांबत नाही, तो दरवेळी बदलत राहतो. त्यामुळे आपल्याला स्वतःमध्ये अनेक बदल करावे लागतात. तसेच भारतामध्ये अनेक बदल झाले व प्रगती होण्यास सुरुवात झाली. या आणि राहिलेल्या सर्व गोष्टींमुळे भारत आता शून्यापासून अनंताचा वेध घेणारा देश बनला आहे व अधिक पुढे जाईल. धन्यवाद. महाराष्ट्राच्या सांगीतिक इतिहासात जयोस्तुते या गीताला अत्युच्च स्थान आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी स्वातंत्र्य देवतेची लिहिलेली ही आरती आहे. स्वतंत्रता देवी हीच सावरकरांची एकमेव देवता. हे स्वतंत्रता गीत आहे. सावरकरांची काव्य प्रतिभा, गानकोकिळा भारतरत्न लता दीदी यांचा आवाज आणि संगीत मधुकर गोळवलकर यांचे आहे. असा त्रिवेणी संगम झालेले श्री महन्मंगलाचे हे जयोस्तुते गाणे घेऊन येत आहेत 9वीचे विद्यार्थी व विद्यार्थिनी.